संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीचा प्रवास जो आहे तो आता पंढरपूरच्या दिशेने सुरू आहे। खर तर या वारीमध्ये माऊली माऊलींचा गजर, विठुरायांचा गजर असं करत या ठिकाणी माऊलीचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। माऊली, काय सांगाल, कुठून आलात? आम्ही त्र्यंबकेश्वर येथून आज 29 तारखेपासून निघालोय। आज 13 तारीख। पायी वारी चालू असताना अगदी उत्साहात आनंदात विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण वर्ग सुद्धा या ठिकाणी या वारीचा आनंद घेत आहेत। आणि अगदी या वारीतील उत्साह बघितला तर वारी चालताना किती प्रवास होतो हे पण लक्षात येत नाही आणि याचा आनंद वारीमध्ये आपण आता या ठिकाणी चाललेलो आहे। काय नेमकं भजन कीर्तन कशा पद्धतीने हा प्रवास तुमचा जो आहे ते अंतर आपण पार करत असतो? आता काही जे नंबरशिप प्रमाणे चालते भजन, काही विठ्ठल विठ्ठल बोलती, ज्ञानोबा तुकोबा बोलती, हरी ओम विठ्ठल बोलती, काही अभंग गीती, काही जस्तीच्या पर्यायाने हा या ठिकाणी प्रत्येकाचा आनंद वेगळाच तयार झालेला आहे। एक उत्साह जो आहे तो या वारीमध्ये दिसून येतोय। माऊली आहेत आपल्यासोबत। माऊली, काय वातावरण आहे, कशा पद्धतीने हा प्रवास? एकदम मस्त वातावरण आहे। आता ऊन पडलंय आणि पाण्याचा तपास नाहीये आणि 16 एकदम स्वर्गी नाही। बरोबर, असे बरोबर। आणि कडक ऊन देखील पडलेलं आहे। कडक ऊन पडलेले, पावसाची वाट पाहत आहे। हा, पावसाची वाट पाहतोय, म्हणजे पाऊस यायला पाहिजे बुवा असं आहे। वारीत सहभागी झालेले वारकरी असतील, शेतकरी असतील, खर तर पावसाने आता काही दिवसांपासून दडी मारलेली आहे। मात्र आता पावसाची प्रतीक्षा देखील वारकऱ्यांना या ठिकाणी लागलेली आहे। त्याच्यामुळे विठुरायाकडे एकच मागणं आहे की पाऊस जो आहे तो या ठिकाणी लवकरात लवकर यावा आणि कुठेतरी शेतकरी सुखावा, अशी भावना जी ती वारकऱ्यांची। कॅमेरामॅन तुषार डेपलेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर।